अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी इराणला कठोर शब्दात आता इशारा दिलाय। इराण आपल्या नागरिकांच्या भल्यासाठी शहाणपणाने एखादा करार निवडत नाही तोपर्यंत इराणी नाकेबंदी आणि आर्थिक निर्बंध कायम राहतील असा इशारा हेक्सेथ यांनी दिलाय। तसंच इराण निर्णय घेण्यात चुकलं तर त्यांच्यावर नाकाबंदी आणि ऊर्जा केंद्रांवरचे बॉम्ब हल्ले सुरूच राहतील असाही सूचक इशारा हेक्सेथ यांनी दिलेला आहे। So to those troops, stay focused, block out the noise, stay aggressive. You are showing the world what it means to be an American warrior. You are making this building and the American people proud. We pray for you every day and we have your back in every way. And to Iran, choose wisely. I pray you choose a deal which is within your grasp for the betterment of your people and for the betterment of the world. In the meantime, the War Department is locked and loaded. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 10 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली आहे। इस्रायल आणि लेबनॉनने सुद्धा या युद्धविरामासाठी सहमती दर्शवलेली आहे। लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। शांतता चर्चेसाठी नेतन्याहू आणि इतर नेत्यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करणार असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय। भोंदू अशोक खरात प्रकरणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये सवाल उपस्थित केलाय। खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झालेत। पीडित महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची नव्हती का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। एकीकडे आपण नारी शक्ती वंदन विधेयकाच्या अंमलबजावणीची चर्चा करतो आणि त्याच वेळी आपल्याच देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान राबवावं लागतं। त्याच वेळी आपल्या देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते। लाखो महिला या बेपत्ता होण्याच्या तक्रारी नोंदल्या जातात, त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतली जात नाही। आत्ताच अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये एका भोंदू बाबांचं प्रकरण समोर आलं आणि त्या भोंदू बाबाचं प्रकरण समोर आल्यानंतर त्या लैंगिक अत्याचार प्रकरणातले व्हिडिओज हे समाज माध्यमावर जर व्हायरल झाले तर मग तपास करणारे अधिकारी आणि पर्यायानं गृहमंत्री म्हणून त्यांची या महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी नव्हती का हा प्रश्न निर्माण होतो। खासदार अमोल कोल्हेंचं लोकसभेत मराठीत भाषण आज झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हेंनी महिलांना शिक्षणाची ओळख करून दिली। संविधान लागू झाल्यापासून महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला। देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिलांना आरक्षण दिलं गेलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार मुख्यमंत्री असताना महिलांना आरक्षण मिळालं असं अमोल कोल्हे यांनी यावेळेला म्हटलंय। महिला आरक्षण विधेयकाला विरोध असण्याचं काही कारणच उद्भवत नाही। इतकंच नाही अध्यक्ष महोदय, तर देशात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिला आरक्षण देणारं राज्य हे महाराष्ट्र होतं आणि तेव्हाचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। देशाला पहिलं महिला धोरण देणारे, संरक्षण दलात महिलांना नोकरीची संधी देणारे, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सुद्धा महिलांना वाटा देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचा मुळीच प्रश्न नाही। आणि जर कोणी म्हणत असेल की कुणाला वाटत असेल की हे करून आपण उपकार करतो तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की उपकार आपण करत नाही आहोत, तर त्या मातेनं आपल्याला जन्म दिला आणि हे जग बघण्याची संधी दिली, हा तिचा आपल्यावर उपकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।